पत्रकारांना दमदाटी करणं हा प्रकार आजच घडलाय का? लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि सत्तेचा दबाव यावर एक विश्लेषण. नमस्कार, मी विजय पाठक. आपल्या राजकीय रणभूमी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज अशा विषयावरती चर्चा करतोय की जो फक्त पत्रकारितेपुरता मर्यादित नाही तर थेट लोकशाहीच्या आरोग्याशी संबंधित आहे. विषय आहे पत्रकारांना धमक्या देणं, दमदाटी करणं, दबाव टाकणं किंवा गप्प बसवण्याचा प्रयत्न करणं. हा काय प्रकार नवीन आहे का? आज एखाद्या पत्रकाराला धमकी मिळाली की एखाद्या वृत्तवाहिनीवर दबाव आणला गेला किंवा एखाद्या पत्रकारावर गुन्हा दाखल झाला की लगेच चर्चा सुरू होते, लोकशाही धोक्यात आली आहे का? पण खरंच हा प्रकार फक्त आजच घडतोय का, की याचे मुळे खूप खोलवर आहेत? चला थोडासा इतिहासाचा मागोवा घेऊया. पत्रकारिता म्हणजे नेमकं काय? पत्रकारिता म्हणजे फक्त बातम्या देणं नाही. पत्रकार हा सत्तेला प्रश्न विचारणारा माणूस असतो. सरकार कोणतंही असो, पक्ष कोणताही असो, नेता कोणताही असो, त्याला प्रश्न विचारण्याचं काम पत्रकाराचं असतं. याच कारणामुळं पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते. परंतु जिथे प्रश्न विचारले जातात तिथेच अस्वस्थता निर्माण होते. म्हणूनच इतिहासात जवळपास प्रत्येक सत्ताधाऱ्यानं किंवा कधी ना कधी कुणी पत्रकारांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला आहे. आणीबाणीचा काळ आणि पत्रकारितेवरती सर्वात मोठा घाला. भारतात पत्रकारांवरती दबावाचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे 1975 सालची आणीबाणी. त्या काळात तत्कालीन पंतप्रधान होत्या इंदिराजी गांधी. आणीबाणी लागू झाल्यानंतर प्रसारमाध्यमांवरती कठोर सेन्सॉरशिप लादण्यात आली. वृत्तपत्र छापण्यापूर्वी सरकारी अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागत होती. सरकार विरोधी बातम्या थांबवल्या गेल्या. काही पत्रकारांना अटकसुद्धा झाली. अनेक संपादकांवरती दबाव आणला गेला. त्यावेळी एक प्रसिद्ध वाक्य वापरलं गेलं, त्यांना फक्त वाकायला सांगितले होते, पण ते आता रांगूसुद्धा लागले. हे वाक्य आजही पत्रकारिता आणि सत्तेच्या नात्याचं प्रतीक मानलं जातं. पण फक्त हे काँग्रेसच्याच काळात असं झालंय का? अनेक जण प्रश्न विचारतायत तर उत्तर आहे नाही. पत्रकारांशी संघर्ष फक्त एका पक्षाचा इतिहास नाही. विविध राज्यांमध्ये विविध पक्षांच्या सरकारांवरती पत्रकारांना दबाव आणल्याचे आरोप वेळोवेळी झालेले आहेत. मग ते डावं सरकार असो, उजवं सरकार असो, प्रादेशिक पक्ष असोत किंवा राष्ट्रीय पक्ष असतो. सत्तेत गेल्यानंतर टीका सहन करण्याची क्षमता अनेकदा कमी होत जाते. महाराष्ट्रातही अनेक वेळा पत्रकारांवरती गुन्हे दाखल झाल्याच्या घटना घडल्या. कधी पत्रकार परिषदेतून पत्रकारांना बाहेरसुद्धा काढण्यात आलं. कधी जाहिराती बंद करण्याची धमकीसुद्धा देण्यात आली. कधी वृत्तपत्र मालकांवरती आर्थिक दबाव आणल्याचे आरोप झालेले आहेत. सत्ताधारी कोण यापेक्षा सत्तेची मानसिकता महत्त्वाची आहे आणि विरोधक कोण यापेक्षा विरोधाची सुद्धा मानसिकता महत्त्वाची आहे. कारण सत्तेला नेहमीच सकारात्मक बातम्या आवडतात आणि विरोधकांना नेहमीच टीकेच्या बातम्या आवडतात आणि या सगळ्यांमध्ये पत्रकारांची गळचेपी होते. परंतु पत्रकाराचं काम स्तुती करणे नसून प्रश्न विचारणं असंच असतं. पत्रकारांना धमक्या फक्त सरकारकडनंच येतात का? तर अजिबात नाही. ही गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. पत्रकारांना अनेकदा राजकीय कार्यकर्ते, संघटना, स्थानिक गुंड, आर्थिक हितसंबंध जपणारे गट आणि सोशल मीडियावरील ट्रोल आर्मी यांच्याकडून सुद्धा धमक्या दिल्या जातात. आज डिजिटल युगात धमकीचं स्वरूप बदललं आहे. पूर्वी फोनवर धमक्या यायच्या, आज सोशल मीडियावरती ट्रोलिंग होत आहे. कुटुंबियांची माहिती सार्वजनिक केली जाते. चारित्र्य हननसुद्धा केलं जातं. अनेक वेगवेगळ्या मोहिमा त्यांच्या विरोधात राबवल्या जातात. पण जगभरातली जर परिस्थिती आपण पाहिली तर पत्रकारांवरती दबाव आणण्याची अनेक उदाहरणं आहेत. रशिया असेल, चायना असेल, तुर्की असेल, अनेक आफ्रिकन आणि मध्यपूर्वेतील देशांमध्ये पत्रकारांना तुरुंगात टाकल्याच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत. काही ठिकाणी पत्रकारांची हत्या देखील झालेली आहे. म्हणून पत्रकारितेचं स्वातंत्र्य हे जगभरातील लोकशाहीसमोर एक महत्त्वाचं आव्हान आहे. सोशल मीडिया आल्यावरच हे चित्र बदललंय का? तर बिलकुल नाही. कारण सोशल मीडियामुळं पत्रकारांचं एकाधिकार संपलं आहे. आज सामान्य माणूससुद्धा बातमी देऊ शकतो, परंतु त्याचबरोबर चुकीची माहिती, अफवा आणि द्वेषपूर्ण मोहिमा देखील वाढवल्या जात आहेत. पत्रकारांनी एखादा प्रश्न विचारला की लगेच त्याला एखाद्या पक्षाचा एजंट घोषित केलं जातं. ही प्रवृत्ती निश्चितच धोकादायक आहे.
कारण पत्रकार कोणत्याही पक्षाचा नसतो, तो असतो प्रश्नांचा. पत्रकारही काही चुका करतात का? तर नक्की करतात. पत्रकार हे देवदूत नाही. कधी चुकीच्या बातम्या दिल्या जातात, कधी पक्षपातीपणा दिसून येतो, कधी तथ्य पडताळणी होत नाही. परंतु यावर उपाय धमकी नाही. उपाय म्हणजे कायदेशीर मार्ग, न्यायालय, प्रेस काउन्सिल, तथ्याधारित प्रतिवाद. लोकशाहीत मतभेदांना उत्तर युक्तिवादानं दिलं जातं, धमकीनं नाही. प्रश्न विचारणारा पत्रकार देशद्रोही असतो का? हा आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकारला प्रश्न विचारला म्हणजे देशविरोधी ठरतो का? विरोधी पक्षाला प्रश्न विचारला म्हणजे सत्ताधाऱ्यांचं समर्थक ठरतो का? असं समीकरण लोकशाहीला घातक आहे. पत्रकाराचा धर्म म्हणजे पत्रकाराचे प्रश्न. जो सत्तेला प्रश्न विचारतो तो लोकशाही मजबूत करतो. आज अनेकदा असं दिसतंय की पत्रकार आपल्या बाजूचा असेल तर त्याच्यावर झालेला हल्ला चुकीचा वाटतो, पण विरोधी विचारांचा पत्रकार असेल तर त्याच्यावरची कारवाई योग्य वाटते. ही निवडक भूमिका लोकशाहीसाठी धोकादायक आहे. पत्रकाराचं संरक्षण हे त्याच्या विचारांवरती अवलंबून नसावं. तो कोणत्या विचारसरणीचा असो, तो कोणत्याही विचारसरणीचा असतो, त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार असलाच पाहिजे. लोकशाहीची कसोटी सरकार किती लोकप्रिय आहे यावर ठरत नाही, तर सरकार टीका किती सहन करू शकते यावर ठरते. तुम्ही पत्रकाराशी असहमत असू शकता, त्याची बातमी चुकीची वाटू शकते, पण दृष्टिकोन पक्षपाती वाटू शकतो. पण त्याला धमकी देणं, गप्प बसवण्याचा प्रयत्न करणं किंवा हिंसेचा मार्ग निवडणं हे लोकशाहीचं लक्षण नाही. मित्रांनो, पत्रकारांना दमदाटी करणं हा प्रकार आजच सुरू झालेला नाही. त्याचा इतिहास खूप जुना आहे. आणीबाणीपासून ते आजच्या सोशल मीडिया युगापर्यंत विविध स्वरूपात हा दबाव दिसून आला आहे. फरक फक्त एवढाच आहे की पूर्वी दबाव बंद दरवाजा आड असायचा, आज तो सर्वांसमोर दिसतोय. पण एक गोष्ट कायम आहे, सत्ता कोणाची हे असो, पत्रकारितेचे स्वातंत्र्य जपणे ही लोकशाहीची गरज आहे. कारण जेव्हा पत्रकार घाबरतो तेव्हा प्रश्न मरतात. जेव्हा प्रश्न मरतात तेव्हा लोकशाही कमकुवत होते. म्हणून पत्रकाराशी मतभेद असू शकतात, वाद असू शकतो, टीका असू शकते, पण धमकी कधीही उपाय असू शकत नाही. लोकशाही सरकार बदलू शकते, नेते बदलू शकतात, पण प्रश्न विचारण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे. कारण मुक्त पत्रकारिता ही कोणत्याही पक्षाची नसते, ती जनतेची असते. धन्यवाद.